theorem of parallel axis जे आपण बघितलं होतं ना, आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने आपण थेरम ऑफ ऍक्सिस बघणारे पॅरलल अँड परपेंडिक्युलर 1.7 चा आपला पॉइंट चालू होता. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघणारे थेरम ऑफ पॅरलल ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस मीन्स वी नीड ऍट लिस्ट 2 ऍक्सिस, 2 ऍक्सिस पाहिजे. तुम्ही म्हणताल फक्त 2च ऍक्सिस आहेत, एक्स आणि वाय. तर हे तुमचं चुकीचं आहे, कारण मुळात 3 ऍक्सिस आहेत, एक्स वाय आणि झेड. पण पॅरलल घ्यायचे तर तुम्ही अनलिमिटेड ऍक्सिस घेऊ शकतात. एक्स वाय आणि झेड एका विशिष्ट कंडिशन मधले ऍक्सिस आहेत. पण तुम्हाला जर ऍक्सिस घ्यायचे ना, तुम्ही अनलिमिटेड घेऊ शकता. एक्स ऍक्सिसला पॅरलल किती काढू शकता ना तुम्ही, वाय ऍक्सिसला पॅरलल किती काढू शकता ना. आपण पॅरलल ऍक्सिसचा थेरम शिकतोय, पण आपल्याला कमीत कमी 2 ऍक्सिस पाहिजे. मग सपोज ही एक रिजिड बॉडी, काय रिजिड बॉडी, हे सेंटर ऑफ मास आहे. सेंटर ऑफ मास माहिती आहे ना, वेअर द ऑल मास इज कॉन्सन्ट्रेटेड. हे सेंटर ऑफ मास आहे, सी काय सेंटर ऑफ मास. मग हे ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे, तर हे असं फिरण समजा याच्या भोवती. तर याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असेल, सपोज आयसी सेंटर मधून गेलं. मग याचा अर्थ असा होतो का की फक्त आणि फक्त सेंटर ऑफ मास मधून गेलेला ऍक्सिसच्या भोवती आपण शिकणार आहेत, असा होतो का, नाही. तर आपण कोणत्याही ऍक्सिस, मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना, मग याचं रॉडचं सेंटर ऑफ ऍक्सिसच फक्त असतो का, इथून 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 कुठूनही किंवा इथून आपण त्याला फिरू शकतो का नाही. मग ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणजे फिरण्याचा जो ऍक्सिस आहे तो एकच असणार आहे का, जास्त असतील ना. तर मग पॅरललचा कसा काढायचा, पॅरललचा एमआय कसा काढायचा, त्यासाठी हा थेरम आहे. कळालं काय थेरमची गरज. म्हणजे जर आपण एकाचा काढला त्याला पॅरलल किती ऍक्सिसचा, अनलिमिटेड ऍक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. कसा बघा, एमआय ऑफ an object rotating about any axis, MI म्हणजे movement of inertia of an object about any axis is sum of MI of an object parallel to given axis. Parallel to given म्हणजे हा जो ऍक्सिस आहे त्याला given axis passing through center of mass, passing through center of mass and product of mass of an object and square of the distance between two axes. काय, MI of an object about any axis is sum of काय, movement of inertia of an object parallel to given axis and passing through center of mass and product of mass of the object and square of the distance between the two axes. मी काय सांगितले ते एका लक्षात ठेवा बघा. MI ऑफ एन ऑब्जेक्ट, MI म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑब्जेक्टचं रोटेटिंग अबाउट एनी ऍक्सिस. कोणता ऍक्सिस घ्या, कोणता ऍक्सिस घ्या, कोणताही ऍक्सिस.
कळलं का? मग आपण समजा हा ऍक्सिस घेतला, ही रिजिड बॉडी आहे ना, समजा कोणता कसा घ्यायचा ऍक्सिस सांगा तुमच्या हिशोबाने. हे पहिलं एम आय ऑफ एन ऑब्जेक्ट रोटेटिंग अबाउट एनी ऍक्सिस. कोणता ऍक्सिस? म्हणजे असा क्रॉस घ्यायचा का? ठीक, असा घेतला, मग ही अशी फिरे ना, ही वस्तू अशी फिरे. ठीक आहे, समजतंय का? ही सेंटर ऑफ मास मधून गेली नाही, सेंटर ऑफ मास मधून गेलेल्याचा काढता येतो आपल्याला. सेंटर ऑफ मास मधून गेलेल्याचा आपल्याला काढता येतो मोमेंट ऑफ इनर्शिया. समजतंय का? काय झालं? एम आय ऑफ एन ऑब्जेक्ट रोटेटिंग अबाउट एनी ऍक्सिस, या ऍक्सिस भोवती फिरतोय, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. इच सम ऑफ, म्हणजे हे याचा काढायचं. याचं नाव काय द्यायचं सांगा? पॉइंटला नाव काय द्यायचं? पी. ठीक आहे, पी आय पी. काय? आय पी. ठीक आहे. काय झालंय? एम आय ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल, इज म्हणजे इज इक्वल टू, इज सम ऑफ, सम म्हणजे बेरीज, सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेम ऑब्जेक्ट, ऑफ द ऑब्जेक्ट म्हणजे ते जे, ऑफ द ऑब्जेक्ट, त्याच ऑब्जेक्टचं, पण कसं? पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस. हा जो ऍक्सिस दिला त्याला पॅरलल काढायचं, पण पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. हे समजा सेंटर ऑफ मास आहे, हे सेंटर ऑफ मास आहे, ते याच्यातून घेणार, असा कसाही काढता येतो याच्यातून, पण याला पॅरलल काढायचं. आलं का लक्षात? याला कसा काढायचा? पॅरलल. समजतंय मी काय म्हणतोय तर? नक्की कोणाला काय डाऊट? हे ओ, मग हे काय झालं? आय ओ. सम ऑफ म्हणलं की बेरीज, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑब्जेक्ट पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास आय ओ. आणि अजून कशाचं सम आहे? अँड प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ एन ऑब्जेक्ट, समजा याचा मास आहे एम, अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन टू ऍक्सिस, या ऍक्सिस मधलं डिस्टन्स आहे समजा एच, त्याचा स्क्वेअर. समजलं? हे मॅथमॅटिकल स्टेटमेंट आहे, वर्ल्ड स्टेटमेंट. येतंय लक्षात सगळ्यांच्या? काय म्हणलं मी? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट रोटेटिंग अबाउट एनी ऍक्सिस. मी नाही सांगितलं ऍक्सिस, तुम्ही सांगितलं. आडवा काढायचं, क्रॉस काढायला सांगितलं असतं तर मी क्रॉसही काढला असतं, तुम्ही घरी काढून बघा वाटलं असतं. हे असा, ही रिजिड बॉडी असा, तर सेंटर ऑफ मास म्हणून असा काढावा. कळलं का तुम्हाला? समजतंय ना? मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस इज इक्वल टू, म्हणजे इज सम ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेम ऑब्जेक्ट अबाउट ऍक्सिस पॅरलल टू गिव्हन ऍक्सिस अँड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास. आणि अजून कशात सम? दोन्हीची असती ना, दोन्हीची. अजून कोणाची? अँड प्रॉडक्ट, या दोन्हीच्या गुणाकाराची न्याची सम, प्रॉडक्ट ऑफ मास ऑफ द ऑब्जेक्ट अँड. समजलं? कोणाला काय डाऊट? आता याला आपल्याला प्रूव्ह करावं लागेल. थेरम म्हणल्यावर प्रूफ करावं लागेल, तर प्रूफ बघ. तुम्हाला माहिती आहे एम आय काढायचं म्हणजे काय लागतं? मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स, दोन लागतं का नाही? म्हणजे मास आणि त्याचं त्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून डिस्टन्स. आपण इथं घेऊ एक मास आर, या ठीक आहे. कन्सिडर आपण काय कन्सिडर करू? एक पॉइंट, कन्सिडर अ पॉइंट
of mass m, small m, in a rigid body of mass कॅपिटल एन. मेन बॉडीचं मास कॅपिटल एन आणि आपण एक पॉइंट कन्सिडर केलाय त्याचं मास छोटा असेल ना, ते स्मॉल एन. कळलं का? नक्की. अँड सेंटर ऑफ मास ॲट सी through which I0 through which A is axis of rotation. And consider point P through which B axis of rotation with corresponding MI, IO, IC आणि IP. IC and IP. A is parallel with B. A is parallel with B. HB distance between the parallel axis. H काय? त्या ऍक्सिस मधलं डिस्टन्स. मग हे जोडून द्या. हा P आहे, हा समजा Q आहे, इन ट्रायंगल हा इथं आहे ओला. लिहिलं नाही का? सेंटर ऑफ मास सीच घेऊ. आता इन ट्रायंगल PQC सॉरी RQC मध्ये हा Q 90 डिग्री आहे का नाही? बरोबर. आता आपण याच आहे ना कोणाचं, त्या मुवमेंट ऑफ इनर्शियाचं, याला इक्वेशन 1 देऊ. आता मुवमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला माहिती आहे, R² dm, हो का नाही? मग मला सांगा ह्या IP चा काय होईल? IP चा IP म्हणजे हेच ना, याचा डिस्टन्स या पॉइंट पासून किती डिस्टन्स आहे? PR² dm, PR² dm. आणि याचं काय होईल? IC चं किती डिस्टन्स आहे त्या पॉइंट पासून? IC चं डिस्टन्स किती आहे त्या पॉइंट पासून? किती डिस्टन्स आहे IC चं त्या पॉइंट पासून? हा PC नाही, त्या पॉइंट पासून किती आहे IC चं? IC चं पण काढावं लागेल ना त्या पॉइंट पासून डिस्टन्स. ते कसं काढणार? हे ना CR असंच असेल ना CR. मग ते कसं काढणार? CR² dm. आता
क्यू आर स्क्वेअर आणि क्यू सी स्क्वेअर इथं आलंय ना, क्यू आर स्क्वेअर आणि क्यू सी स्क्वेअर हे दोन्ही मिळून काय होईल, सी आर स्क्वेअर होईल ना पायथागोरस नुसार, होईल का नाही. मग हे काय होईल, आर पी स्क्वेअर, हे लिहून घेऊ वाटलंच ते एकदा. आणि ह्या क्यू आर स्क्वेअर आणि क्यू सी स्क्वेअरला एकत्रित लिहायचं का, क्यू आर स्क्वेअर आणि सी क्यू स्क्वेअरला काय लिहितात, सी आर स्क्वेअर. आता हे सी आर स्क्वेअर झालं. मग हे काय झालं, आर पी स्क्वेअर म्हणजे काय झालं, आय पी. सी आर स्क्वेअर डीएम, सी आर स्क्वेअर काय, सी आर स्क्वेअर डीएम म्हणजे आय सी प्लस 2 इथं काय सी क्यू आणि पी सी, पी सी म्हणजे एच आहे ना, आणि सी क्यू डीएम प्लस पी सी स्क्वेअर म्हणजे एच, पी सी स्क्वेअर म्हणजे एच ना, एच स्क्वेअर आणि मध्ये राहील डीएम. आता आय पी इज इक्वल टू आय सी प्लस 2h, याचं किती येईल 0. कोण सांगाल रिझन याचं 0 काय येईल, याचं 0 काय येईल, कारण की परपेंडिक्युलर जे डिस्टन्स असतं ना सेंटर ऑफ मासच्या लाईनला, सेंटर ऑफ मासच्या भोवती सगळं डिवाइड झालेलं असतं ना, त्याच्या भोवताल जे डिस्टन्सेस असतात ते सगळे 0च्याच बरोबर असतात. कोणते, त्या सेंटर ऑफ मासच्या पॅरलल असणारे. त्याच्यामुळं इथं जे बाजूला आहे त्याच्या हे जे डिस्टन्स आहे बाजूच्या पॉइंटचं ते काय धरलं जातं 0 बाय डेफिनेशन ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास काय ओरिजिनल नसतं, ते ज्यावेळेस वस्तू रोटेट होते त्यावेळेस येतं. त्याच्यामुळे सेंटर ऑफ मास वस्तू रोटेट झाल्यावर आल्यामुळं रोटेशन मध्ये सेंटर ऑफ मासच्या लाईनला जेवढे पॉइंट असतात त्याचं मास 0 असतं, कारण तुम्ही त्याला एका जिथं सेंटर आहे तिथंच त्याला घेतात, बाकीचे जे वस्तू आहेत त्या वस्तू बॅलन्स राहतात. म्हणजे त्याचं सेंटर ऑफ मासच्या डेफिनेशन नुसार काय झालं 0. आणि इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह ऑपोजिट आहेत ना, तर मग पूर्ण मास होईल m. मग हे झालं आय पी इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. इथं आय सी घ्या, आपण ओ घेतलं चुकून. परत एकदा सांगतो काय, मोमेंट ऑफ इनर्शिया of object rotating about any axis is the sum of moment of inertia of body about axis parallel to given axis and passing through center of mass and product of mass of the object and the square of the distance between the two axes. त्यासाठी आपण काय केलं, एक रिजिड बॉडी घेतली आणि रिजिड बॉडी घेतल्यानंतर आपण काय केलं, सेंटर ऑफ मास घेतलं. सेंटर ऑफ मासच्या इकडून पॅरलल घेण्यासाठी 0 येण्यासाठी आपण काय केलं, इकडून पॉइंट घेतला. कोणता, आर पॉइंट घेतला. कोणता आर पॉइंट घेतला, तो आर पॉइंट याच्यापासून घेतला आणि याच्यापासून घेतल्यानंतर काय केलं, परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. ते दोन्ही ऍक्सिस मधलं डिस्टन्स याचे या दोन्ही मधलं, आणि मग आपण पायथागोरस थेरम वापरला आणि याचं डिस्टन्स आहे सी आर, या दोन्हीचा स्क्वेअर आला क्यू आर स्क्वेअर, क्यू आर स्क्वेअर प्लस सी क्यू स्क्वेअर म्हणजेच सी आर स्क्वेअर. हे पायथागोरस तिथं पण वापरला. मग इथं पायथागोरस ओरिजिनल ज्यावेळेस वापरला तर पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. मग इथं काय आलं क्यू आर स्क्वेअर. मग क्यू आर स्क्वेअर आलं ना इथं, मग हे क्यू आर स्क्वेअर घेतलं. त्याच्यानंतर ह्या पी क्यू ला काय लिहिलं, पी सी प्लस सी क्यू, पी सी प्लस सी क्यू चा स्क्वेअर. मग क्यू आर स्क्वेअर सी क्यू स्क्वेअर या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन आणि पी सी स्क्वेअर. मग आपण इंटिग्रेटिंग केलं विथ रिस्पेक्ट टू मास, तर मग याला आलं आर पी स्क्वेअर डीएम, याला आलं सी क्यू आर प्लस सी क्यू म्हणजे सी आर स्क्वेअर डीएम, हे 2 सी क्यू पी सी डीएम आणि हे पी सी स्क्वेअर डीएम.
मग आपल्याला माहिती आहे याची डेफिनेशन, मोमेंट ऑफ इनर्शियाची आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आय स्क्वेअर आर स्क्वेअर डी आय पी. मग आय पी काय होईल, पी आर. आय पी म्हणजे डिस्टन्स, आय पीचं डिस्टन्स काय आहे, पी आर. पी आर स्क्वेअर डीएम. आय सीचं सी आर, सी आर स्क्वेअर डीएम. आणि आय पी इज इक्वल टू, याच्यात व्हॅल्यू ठेवलं, ही आय पी, ही आय सी, हे फक्त 2 पी सी म्हणजे एच ते बाहेर काढलं आणि सी क्यू मध्ये ठेवलं. हे पी सी स्क्वेअर म्हणजे एच स्क्वेअर डीएम. मग हे जे त्याच्या लाईनला जे असतं ना ऍक्सिस ऑफ रोटेशन, सेंटर ऑफ मासच्या बाजूचे जे पार्टिकल आहेत एका लाईन मध्ये, त्याचा मास 0 समजला जातो, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 समजला जातो, एच स्क्वेअर डीएम. मग याची सीपी म्हणजे याच्या इथं जे आलंय ना पीसी स्क्वेअर, त्याचा अर्थ होतो एच. एच कॉन्स्टंट असल्यामुळे बाहेर काढलं. मग डीएम म्हणजे इंटिग्रेशन, सगळ्या मासचं इंटिग्रेशन, टोटल बॉडीचं मास होईल एम. मग हे 0 निघून गेलं, आय सी इज इक्वल एम प्लस एच स्क्वेअर. कोणाला काय डाऊट? नक्की समजलंय का? नक्की काय अडचण? आता मी तुम्हाला काय सांगतोय नीट ऐका. हे मला एकदा मी हे कोड इरेज करतो, नंतर सगळ्यांनी मला एकदा सांगायचं. काय सांगणार आहे तुम्ही? स्टेटमेंट ऑफ पॅरलल ऍक्सिस. पॅरलल ऍक्सिस स्टेटमेंट एकदा सांगतो, तिकडे पहा. Theorem of parallel axis states that the moment of inertia about any axis is the sum of moment of inertia about axis parallel to given axis and passing through center of mass and the product of the mass of the body and the square of the distance between the two axes. परत एकदा नीट 3 पार्ट करू आपण या लॉचे, मग तुमच्या लक्षात राहील. पहिला हे लक्षात ठेवायचं, ज्याच्या हे लक्षात आहे का त्याला काही प्रॉब्लेम नाही. याला काय वाचायचं बघा, 3 पार्ट करू. 1 2 3. याला काय वाचायचं? मुवमेंट. आय म्हणजे काय? अबाउट एनी. तुम्हाला स्वातंत्र्य जे ऍक्सिस घ्यायचं आहे, अबाउट एनी ऍक्सिस. पण मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट म्हणावं लागतं. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस. समजलं? पहिला पार्ट काय? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस. पहिला पॉइंट काय? याला लक्षात ठेवा. फक्त काय मुवमेंट ऑफ आय म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ, पण ऑब्जेक्टचं असतं एनी ऍक्सिस, अबाउट एनी ऍक्सिस. याला इज सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर, याला वाच, याला पण तेच वाचायचं. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट ऍक्सिस. पण तो कसा आहे? थेरम कोणता आहे? तर पॅरलल टू गिवन ऍक्सिस पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास अँड प्रोडक्ट ऑफ मास ऑफ द बॉडी अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. याला काय वाचायचं? याला काय वाचायचं माहिती? मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट ऑफ एन ऑब्जेक्ट अबाउट एनी ऍक्सिस. पी म्हणजे अबाउट एनी ऍक्सिस. इज याला काय वाचायचं? मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट ऍक्सिस पॅरलल टू गिवन ऍक्सिस पासिंग थ्रू, सी ला असं म्हणायचं पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास. याला म्हणायचं अबाउट एनी ऍक्सिस, याला म्हणायचं पासिंग थ्रू सेंटर ऑफ मास पॅरलल टू गिवन ऍक्सिस. याला म्हणायचं प्रोडक्ट. हे मास ऑफ द बॉडी आणि हे स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऍक्सिस. समजलं? कुठे गेलं ते? फक्त एवढंच ठेवणार आहे तुमच्यासाठी. मी एकदा वाचून दाखवतो, तुम्ही त्याला पूर्णपणे लर्न करायचा. याला आयला वाचायचं मुवमेंट ऑफ इनर्शिया, पी ला अबाउट एनी ऍक्सिस. पी ला वाचायचं अबाउट एनी ऍक्सिस इज सम ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस
parallel to, P for parallel to given axis, म्हणजे passing through center of mass and product of mass of the body and square of the distance between the two axes. अनेक वचन सगळ्यांनी सोबत सांगा आता. About any axis is sum of about axis parallel to given axis passing through mass of the body आता नीटा पद्धतशीर. हा about any movement of inertia of an object about any axis is about axis parallel to the given axis pass through the center of mass and product of mass and the square of mass of the body and square of the distance between two axes. आता माझ्या सोबत म्हणा. theorem of parallel axis states that movement of inertia of an object about any axis is sum of movement of inertia about axis parallel to given axis passing through center of mass and product of mass of the body and square of the distance between two axes. आता सगळ्यांनी सोबत म्हणायचं, पण जेवढं मी सांगल तेवढंच म्हणायचं. मी ज्याच्यावर पेन ठेवल मार्कर ठेवल तेच म्हणायचं. हा फक्त याचा अर्थ एवढाच होतो, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एन ऑब्जेक्ट. हा about sum of the object about axis mass of the object हे बघा, तुम्हाला पाठ होईल ते. आता पाठ झाले, पण याला ना काही जणाला परफेक्ट नाही झालं हे मला दिसत होतं. काही जणाला परफेक्ट नाही झालं तर ते घरी जाऊन परफेक्ट करतील आणि 8 दिवसांनी परत याला रिवाइज करतील, परत 15 दिवसांनी रिवाइज करतील, परत 1 महिन्याने रिवाइज करतील. तुम्हाला लागले फक्त 2 मिनिट लागते फक्त. एक तुम्ही काय करतात माहिती का, पाठ करतात. पाठ केल्याने काही फायदा होत नाही. एका शब्दावर लक्ष ठेवून पहिल्या काळात म्हणजे ज्यावेळेस आपले हे चित्रपट जे मूवी म्हणतो आपण ते तयार होत होते ना, त्या सुरुवातीला मूक चित्रपट होते, म्हणजे त्याच्यात आवाज नव्हता. पण नंतर त्यांनी आवाज कसा क्रिएट केला माहिती का, फिल्मच्या बाजूलाच एक जागा ठेवली ज्याच्यामध्ये आवाजाची रेकॉर्डिंग केली. कारण त्यांनी नंतर आवाज दिला का तो मागे पुढे होऊ लागला, म्हणून त्यांनी फिल्मच्या बाजूलाच आवाजाची रेकॉर्डिंग दिली. म्हणजे जशी फिल्म चालेल तसा आवाज येईल, मग तो आवाज मागे पुढे होईल का? तसं तुम्ही जर याच्यावरून लक्ष ठेवलं ना तर ते कधीच मागे पुढे होणार नाही, एकही शब्द राहणार नाही. मी तर जेव्हा केलं तेव्हा असंच केलं. त्या शब्दावरून
मग मला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, डीएनए झाला त्याचा. याच्यावरून पूर्ण स्ट्रक्चर बनणार, हे त्याचा डीएनए. याच्यावरून पूर्ण लॉ नंतर बनणार. आता सध्या लॉ नाहीये माझ्याकडे, पण माझ्याकडे काय आहे त्याचा डीएनए. याला मी काय वाचणार, मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अन ऑब्जेक्ट. याला मी वाचणार अबाउट एनी ऍक्सिस. याला वाचणार इज. याला वाचणार सम ऑफ. याला वाचणार मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट ऍक्सिस पॅरलल टू गिवन ऍक्सिस passing through center of mass and product of mass of the object and square of the distance between the two axes. आता मी हे कधीच नाही विसरणार. फक्त मी हे विसरणार, पण मी त्याला रिवाइज करायला 1 मिनिट लागतो. घरी जाऊन करून पहा. रिवाइज म्हणजे मला येतं का नाही. याला रिवाइज म्हणजे काय माहितीये का, पुस्तकात जाऊन वाचायचं नाही, हे मांडायचं. आधी हे मला मांडता येतं का नाही, मग मला याचा प्रत्येकाचा शब्दाचा अर्थ माहितीये का नाही. नसेल तर पुस्तक उघडून तेवढंच पाहायचं आणि मग चेक करायचं. असं दर याला अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट लागेल, जास्त वेळ लागणारच नाही. फक्त सिरियसली मनापासून करायचं. आणि आपण आता हेच करणार आहे. आणि हे जर तुम्ही वारंवार ऐकत राहिले ना,